नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. ॲग्रिकल्चर प्रोग्रॅम ॲडमिशन्स ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत. 2024-2025 या शैक्षणिक वर्षाकरता विविध ॲग्रिकल्चरल डिप्लोमाज आणि विविध हॉर्टिकल्चरल डिप्लोमाज यांच्याकरता ऑनलाईन ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे. फर्स्ट मेरिट लिस्ट प्रथम फेरी गुणवत्ता यादी 26 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर टाइम टेबल दिसत आहे. तसेच फर्स्ट मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी 27 जुलै म्हणजे काल फर्स्ट मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड म्हणजे प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी 27 जूनपासून चालू झालेली आहे. आज आहे 28 जून 2024. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. कालपासून 27 जूनपासून चालू झालेले आहेत. आणि फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे गुणवत्ता यादीमध्ये, त्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला अलॉटेड कॉलेजमध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये जे त्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश जर घ्यायचा असेल तर त्यांनी 2 जुलै 2024च्या अगोदर त्या कॉलेजमध्ये जाऊन फीस भरून, जी प्रिस्क्राइब्ड फीस आहे, जी शिक्षणक्रमाची फीस आहे, ती फीस भरून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला आपलं वर्ष चालू करायचं आहे, अभ्यास करायला चालू करायचं आहे. पुस्तकं वगैरे असतील कॉलेजमध्ये तर ते घेऊन यायचं आहे. ठीक आहे. आता अनेक महत्त्वाचं आहे, ही झालं टाइम टेबलविषयी. फर्स्ट मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्याचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे की तुम्हाला कसं पाहता येईल की फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का नाही. त्याच्यासाठी काय करायचं काही तर कोपऱ्यामध्ये दिसतंय काही चेक राऊंड 1 स्टुडंट ॲलोकेशन दिसतंय ना तुम्हाला. त्याला आणखी झूम करूया. ह्याच्यावर क्लिक करायचं. यस. आता क्लिक केल्यानंतर ही स्क्रीनवर माहिती येईल. आता इथे दिसते तुम्हाला सर्च ॲप्लिकेशन फॉर्म नंबर. आता तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म नंबर सर्च करता येतो. ठीक आहे. सर्च करण्याकरता ॲप्लिकेशन फॉर्म नंबर तुम्हाला सापडत नसेल तर दुसरं. आता आपल्याला राऊंड सिलेक्ट करायचे. इथं फर्स्ट राऊंडच दिले ऑलरेडी. फर्स्ट राऊंड. आता सिलेक्ट कॉलेज सिलेक्ट करूया. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की ह्यांनी कॉलेजनुसार मेरिट लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, कॉलेजनुसार प्रत्येक कॉलेजची मेरिट लिस्ट लावलेली आहे. त्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी अलॉट झालेले त्याची लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे. त्याच्याशी कॉलेज वाईज लिस्ट तुम्हाला बघावी लागेल. आता एक कॉलेज निवडूया आपण. एक कॉलेज आहे आपलं, एक मिनिट, कॉलेज निवडूया. एक आपलं ओळखीचं कॉलेज कोणतं आहे का बघू याच्यातलं. हां, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर उदगीर लातूर ह्याला सिलेक्ट करूया. केल्यानंतर कोर्स. आता कोर्स सिलेक्ट करू द्या. एखाद्या विद्यार्थी कुठं येतं, हां, उद्यान विद्या पदविका डिप्लोमा इन हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी त्यानं ही केलं असेल, फॉर्म भरला असेल तर तो क्लिक करूया. क्लिक केलं. आता सबमिट करूया. हो का पहा. तर ही जी कॉलेज आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर उदगीर लातूर जिल्ह्यातलं कॉलेज आहे. तर त्या कॉलेजमध्ये कुणाकुणाला प्रवेश देण्यात आलेला आहे, फर्स्ट राऊंडमध्ये कुणाकुणाचं नाव आलेलं आहे यादी गुणवत्ता यादीमध्ये, तर त्यांची ही लिस्ट लागलेली आहे. का ही आहेत विद्यार्थी. जर आणि ही प्रत्येक शिक्षणक्रम वाईज वेगळे येतं. आता ही शिक्षणक्रम कोणता आहे, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर उद्यान विद्या पदविका T20 ह्याचा प्रोग्राम कोड आहे. आता तुम्ही जर हीच असं केला, दुसरा निवडला तेव्हा काही कॉलेज तीच ठेवलं आणि तुम्ही जर दुसरा भाजीपाला उत्पादन पदविका सिलेक्ट केलात, सबमिट केलात, एक मिनिट, हां, सबमिट करायचं तुम्हाला. ओके. ह्याची माहिती दिसत नाही. परवा कृषी व्यवसाय व्यवस्थापनला क्लिक करूया आपण. हां, तर कृषी व्यवसाय व्यवस्थापनला एवढे मेरिटमध्ये आले आहेत विद्यार्थी. हो काय, मेरिट यादीमध्ये 35 विद्यार्थी आहेत. तसं तुम्हाला ही कॉलेज वाईज लिस्ट तुम्हाला फर्स्ट राऊंडची तुम्हाला चेक करता येईल. ठीक आहे, कॉलेज वाईज. मग आता तुमचं ह्याच्यामध्ये नाव आहे का पाहायचं तुम्हाला. तुमचं जर नाव असेल तर तुम्ही त्या कॉलेजला जायचं आहे आणि जी फीस आहे ती फीस भरून ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. जात्या वेळेस आपले ATM कार्ड सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच कन्फर्मेशन येईल. तुमच्या अकाउंटवरून पैसे कट झाल्या तुम्हाला कन्फर्मेशन होईल आणि मोबाईल नंबर, ईमेल ID तुमचा तर
फॉर्ममध्ये आपलाच दिलेला असेल तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा कन्फर्मेशन येईल तुम्हाला फीस मिळाली म्हणून. ठीक आहे. ही कॉलेज वाईज मेरिट लिस्ट आहे. आता एक जनरल मेरिट लिस्ट पण असते तीही पाहूया आपण. ह्या जनरल मेरिट लिस्टवर क्लिक करूया. आता ह्याच्यामध्ये डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट T14 ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF मिळेल. ओके, एक मिनिट हां. आता इथे PDF माझ्याकडे डाउनलोड होत नाही, पण तुमच्या ह्याच्यामध्ये क्रोममधून जर डाउनलोड होत नसेल तर दुसरे ब्राउझर ट्राय करू शकता तुम्ही. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरमधून डाउनलोड करू शकता. तसेच इतर ओपेरा ब्राउझर आहे त्याच्यातून करू शकता. बरं, फायरफॉक्समधून बी डाउनलोड करू शकता. आता हे क्रोममधून मी केलेलं आहे, हे डाउनलोड होत नाही. ठीक आहे, काही काळजी नाही. तुम्ही फायरफॉक्समध्ये जायचं आहे तुम्हाला आणि युनिव्हर्सिटीची वेबसाईट टाईप करायची आहे ycmu.digitaluniversity.ac हे टाईप करून लगेच सर्च करायचे. सर्च केल्यानंतर होम पेजवर गेल्यानंतर वरी ॲडमिशन म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. ॲडमिशनवर क्लिक करायचं. तिथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. मध्यभागाचं ऑप्शन आहे कृषी शिक्षणक्रम प्रवेश, त्याच्यावर क्लिक करायचं. डायरेक्ट तुम्ही ह्या पेजवर येऊन पोहोचता. इथे तुम्हाला होम आहे, प्रॉस्पेक्टस 2024, रिवाइज्ड शेड्यूल, हेल्प डेस्क, फॉरगॉट पासवर्ड, चेक राऊंड 1, स्टुडंट्स ॲलोकेशन, जनरल मेरिट लिस्ट हे सगळं तुम्हाला ह्या पेजवर ही कृषी शिक्षणक्रमाकरता स्पेशल पेज बनवलेलं आहे आपल्या विद्यापीठानं. असं तुम्हाला याद्या लागलेल्या दिसतील. आता जनरल मेरिट एवढ्या कोर्सेसच्या याद्या लागल्या आहेत, जनरल मेरिट लिस्ट लागले आहे. ह्याच्यामध्ये तुमचं नाव पाहू शकता जनरल मेरिट लिस्टमध्ये. आणि एक आता हे दुसरं झालं. आता आणि थोडं बॅक घेऊया. ओके, आता तुम्हाला स्वतःला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे डायरेक्ट जर चेक करायचं असेल ती पण प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. ओके, होमवर जाऊया आपण अगोदर. यस, तर ओके, इथं बघा तुम्ही होमवर गेल्यानंतर इथं खाली तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड दिसत आहे. जो तुम्ही प्रथम प्रवेश अर्ज भरलेला होता, ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं, त्याचा लॉग इन आणि पासवर्ड इथे लॉग इनमध्ये टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आणि साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर तुम्हाला तिथं वेगवेगळे डाव्या हाताला ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये अलॉकेशन किंवा अलॉटमेंट लेटर म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. मग ते अलॉटमेंट लेटर जे आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढायची आहे. तुम्ही प्रथम प्रवेश अर्ज भरताना जी फीस भरलेली असेल त्याची पण प्रिंटआउट काढायची आहे. ही सगळी प्रिंटआउट काढून त्याच्यासोबत तुम्ही जी डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड केलेली असतील त्याची झेरॉक्स कॉपी सोबत जोडून सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन जर इच्छित अभ्यासक्रमाला तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल आणि तिथं प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथं दुसरी अनेक ऑनलाईन फीस पेमेंट करून प्रवेश घेऊ शकता आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. आणि तसेच लगेचच तुम्ही पुस्तकं वगैरे घेऊन येऊ शकता आणि पुढचं टाईम टेबलसुद्धा तुम्ही विचारू शकता आपल्या कॉलेजला जिथे ॲडमिशन घेतलं आहे. तसेच तुम्ही इथं प्रॉस्पेक्टस 2024 म्हणून ऑप्शन दिलं आहे, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्षभरासाठीचं शिक्षणक्रमासाठीचं पूर्ण शेड्यूल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. त्याच्यात काही शक्यतो चेंज होत नाही. चेंज झालं तरी तुम्हाला कॉलेजतर्फे कळवलं जातं ग्रुपवर वगैरे. ठीक आहे मित्रांनो, ज्यांचं कोणाचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे, ज्यांना अलॉट कॉलेज झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांना फर्स्ट राऊंडला अलॉट झालेला नाही त्यांनी सेकंड राऊंडला आपण बघूया. सेकंड राऊंडची यादी कधी लागते लगेच पाहूया ह्याच्यामध्ये. आता हे फर्स्ट राऊंडवाल्याचं ॲडमिशन झाल्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक, दुसरी गुणवत्ता यादी ह्याच वेबसाईटवर प्रसिद्ध व्हायची तारीख असणार आहे 8 जुलै 2024 रोजी. आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीचे प्रवेश 8 जुलैला ही झाल्यानंतर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 9 जुलै 2024 पासून प्रवेश चालू होतील आणि 12 जुलै 2024ला प्रवेश संपतील. ठीक आहे. मग दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी सर्वांना शुभेच्छा. जे कोणी कृषी शिक्षणक्रमांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काही वेबसाईटवर माहिती आली तर मी तुम्हाला कळवेनच. तसेच तुम्ही स्वतःसुद्धा ycmu.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे, दररोजच जायचे त्या वेबसाईटवर आणि वरी ॲडमिशन म्हणून एक आयकॉन दिसेल तुम्हाला, त्या ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. मग खाली इकडे ऑप्शन विविध ऑप्शन की कृषी शिक्षण क्रमावर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या होम पेजवर येऊन पोहोचाल. येथे तुम्हाला इथं डाव्या हाताला नाही इथं उजव्या हाताला, इथं बाजूला इथं उजव्या हाताला सुद्धा हे होम पेज आहे. इथं उजव्या हाताला सुद्धा इथं खाली दिसते लेटेस्ट न्यूज नोटिफिकेशन्स, इथे सुद्धा चेक करायचे तुम्हाला. तसेच तुमचं लॉग इन ID पासवर्ड टाकून साइन इन करून सुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन आले का चेक करायचे. मोबाईल नंबरवर चेक करायचे, ईमेलवर बी चेक करायचे. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिशियल वेबसाईट, तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर्ड ईमेल ID आणि तुमचं प्रोफाईल ह्याच्यावर कंटिन्यू दररोज बघत राहायचे काय ना काय तर काय माहिती येऊ लागली लेटेस्ट माहिती. ठीक आहे.
आणि थोडं ह्याची फर्स्ट मेरिट लिस्ट 26 जूनलाच लागली होती, पण 26 जूनला वेबसाईटवर काही कारणानं दाखवत नसल्यामुळं मी व्हिडिओ बनवलं होतं. कालचा एक दिवस गेला, सॉरी त्याच्याबद्दल. परंतु आज दिनांक 28 जून 2024 रोजीसुद्धा मी तुम्हाला वेळेवर सांगितलेलं आहे. तसेच वेळ पण आहे, आणखी काय टाईम संपला नाही ॲडमिशनचा. कुणाला उशिरा कळाला असेल तर काळजी नाही. 2 जुलै 2024पर्यंत जर तुम्हाला कॉलेज दिलेलं असेल, अलॉटमेंट लेटर मिळालेलं असेल तर तुम्ही 2 जुलै 2024पर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. 2 जुलैपर्यंत ठीक आहे. 1 जुलैपर्यंत बी घेतलं तरी चालते. 1 जुलैला घेतलेलं बरं. काही डॉक्युमेंट तुमचे राहिले असले तर तुम्हाला 2 जुलैपर्यंत ॲडजस्ट करता येईल. तरी पण शेवटची तारीख असणार आहे 2 जुलै 2024. ओके, फर्स्ट राऊंड प्रवेश फेरीचा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून. वंदे मातरम.